हे गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू नवीन ब्लॉग. आज आमचा हा नवीन मराठी ब्लॉग आहे जो मी आणि पायल सुरू करत आहोत. बरेच दिवस झाले आमचे मराठी ब्लॉग्स इनॲक्टिव्ह आहेत कारण सुनीलचं लग्न होतं मध्ये आणि पायल खूप बिझी होते आणि मी पण थोडा बिझी होतो. त्यामुळे आम्ही मराठी ब्लॉग एवढे टाकले नाही. आम्ही शूट केले होते बरं का, म्हणजे मराठी ब्लॉग शूट केले होते का ग ऋतुजाच्या मोबाईलमध्ये, पण 4-5 ब्लॉग शूट केले होते. 4-5 ब्लॉग शूट झाले होते. पण मग ते एडिटिंगला आम्हाला टाइमच नाही मिळाला लग्नाच्या सगळ्या गडबडीत. ऑलरेडी माझा हिंदी ब्लॉग्स असतो त्यामुळे माझा वेळ तिथं गेला, त्यामुळे आमचे मराठी ब्लॉग राहून गेले. तर आज आमचा हा नवीन ब्लॉग येणार आहे. सुनीलचं लग्न झालेलं आहे आणि सुनीलचं लग्न झाल्यानंतर आमच्या घरामध्ये कसं वातावरण आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, है ना पायल? तर सांग पायल, सुनीलचं लग्न झाल्यापासून तुला काय बदल जाणवतं आपल्या घरामध्ये? आपल्या घरातली धावपळ कमी झाली, शांत वाटतंय. घर शांत झालंय असं म्हणून तुला? कारण प्रत्येक त्याचे जे गुण होते ना ते लपून ठेवते. जसं की त्याला बोल, त्याला बोल, याच्याशी असं बोल, त्याच्याशी तसं बोलते. सध्या आता एकटे हॉलमध्ये बसते. आम्ही जेव्हा सगळे एका साईडला बसलेलो असतो तेव्हा एकटे बसते हॉलमध्ये. परत दादा पण जास्त घरामध्ये अशी म्हणजे जे पहिले दादांचे जो वावर होता घरामध्ये तो आता बंद झालाय. आणि आत्यांचं किचन मध्ये बंद झालंय आणि आत्या पण आता त्यांचं देव पूजा वगैरे करीत असत्या. सुनील दादा सुनील दादांचं पण थोडंसं चेंज झाले, थोडंसं नाही खूप जास्त सुनील दादा चेंज झाले. जे पहिले चिडचिड हे करायचे आता एकदम शांत रिलॅक्स झाले. काय जे चिडचिड करायची ती हळदीच्या दिवशीच केली त्यांनी. हळदीच्या लग्नाच्या दिवशी सकाळपर्यंत करून घेतली. परत तिथून पुढं चिडीचू. भाई ह्या मोबाईलचं वजन आहे ना अर्धा किलो आहे जवळपास. माझा हात दुखायला लागून गेला. एवढं लगेच हात दुखायला लागला? मग हाडायला तुम्ही मला एकदा दोनदा दिलेलं. जास्त वेळ पकडला तर माझ्यापेक्षा माझं किती बारीक आहे बघा. तर असं काहीतरी झालेलं आहे सुनीलचं लग्न झाल्यापासून. म्हणजे फार काही चेंज नाही झालंय, पण जसं होतं ना माझ्यात तर काहीच नाही चेंजेस झालेले आहेत. काय नाही झालेलं म्हणा, थोडं जास्त बडबड करायला लागली तू. एक चेंज सांगा. जास्त बडबड करायला लागली. मग ते कसं माझ्या एजचं म्हणजे बघा, माझ्या जे विचार आहे तसं इथं कोणी नव्हतं ना. तुमचं वेगळं मत राहायचं, सुनील दादांचं म्हणजे तुमच्या एज नुसार तुमचे मत राहायचे. आता मी तेव्हा लहान राहायचे, माझं कोणाला म्हणजे माझं मत विचारायचे पण ते कोणाला पटत नव्हतं. आता माझ्या मताची पोरगी करते त्याच्यामुळे आमचं पटतं जास्त गप्पा वगैरे मारायला पण. म्हणून कोणाचा कॉल येतोय मला? सस्पेक्टेड स्पॅम आहे का बघ बरं. नाही हा ते मारू दे तिकडं. तर असा सीन झालेला आहे. आता नवीन सुनबाई काय करते घरामध्ये ते तुम्हाला पायल दाखवत. पायल जा तिच्यासोबत थोड्या गप्पा मार. नवीन सुनबाई गेली, तुम्ही लेट उठले ना. ते तुमचे कपडे दोघांचे राहिले ते तुम्ही आत्ता धुवायला टाकले. तुमचं धुणं झाल्यानंतर मग ते 2 शर्ट कपडे धुवायला गेली ती आता बाहेर. काय झालं? वाईट वाटलं यार. लेट उठायला नाही पाहिजे. मग आम्ही उद्यापासून लवकर उठायला पाहिजे, म्हणजे एकदाच सगळ्यांचे कपडे धुवून टाकावे लागतील. यांना रव त्रास नाही होणार, ताण नाही होणार. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघू ना. हा, उद्याच्या ब्लॉग मध्ये मराठी ब्लॉग आला तर ना. मराठी ब्लॉग यार डेली टाकत जा राव पायल. तू डेली नाही तरी हप्त्यातून 3 तरी ब्लॉग गेले पाहिजे. मी तुला हेल्प करत बोलायला. डन. माझ्याकडे तेच आहे, शब्द साठा कमी बहुतेक आणि तू जास्त बोल. नाही करता येत. तुला सुचतच नाही काय बोलायचं. तू एकच वाक्यात बोलून टाकते, एका वाक्यात उत्तर देते. जास्त असं एक्सप्रेस नाही करता येत. एका वाक्यात उत्तर आहे माझी, जे की यांचे 100 शब्दांमध्ये 200 शब्दांमध्ये असे उत्तर राहतात. दीर्घोत्तरी आन्सर्स येतो. हा, तशी माझी एका वाक्यात उत्तरे असतात नाही हो, असत्या नाही जमत मला एवढं. मला जसं बोलता येईल तसं मी बोलणार. ठीक आहे. तर चला, मी अजून जेवण नाही केलंय. पाहिजे जा तू जरा नवीन सुनबाई दाखवून आण. हा, घराच्या बाहेर चिंकू पिंकू झोपलेले आहे, खिडकीतून दिसत आहे. मी दाखवतो तुम्हाला. रॉकी आहे, चिंकू पण आहे का? नाही, पिंकू तिकडे दगडापाशी. हा का, त्याची सेपरेट जागा आहे. तो ह्या दोघांना येऊन नाही देत तिथं. आमच्या कुत्र्यांची नावं माहिती असतील तुम्हाला. हा चिकू आहे, रॉकी आणि पिकू आंब्याच्या झाडाजवळ. धर. किती वाजले बघ. श्रुती तुम्हाला काय म्हणती? दादा. कसं वाटतं? 2 दादा झाले घरात. पप्पाला पण दादा म्हणतो आम्ही आणि मला पण श्रुती दादा म्हणते. पण समजून जातं. मला दादा म्हणले की मला कळतं की माझ्यासाठी दादा म्हणले, दादांना म्हणले का दादांसाठी समजून जातं.
इट्स ओके. इट्स कसं वाटतंय दादा झाल्याचं फील? काय नाही, नॉर्मल वाटतंय थोडंसं. नवीन माणूस घरात आल्यावर थोडं कॉन्शियस होऊन जातं तुम्ही माणूस. जास्त अनकम्फर्टेबल वाटतंय मला. हां, थोडं अनकम्फर्टेबल. तुम्ही मिसळ तर ट्रायच नाही करत. आम्ही जोक जरी केला तरी तुम्ही हसत नाही. तिथं असं वेगळंच असं तोंड करून निघून जात्या, जेणे की आम्हाला असं वाटतं की तुम्हाला आवडत नाही. तुमचे जोक हसण्याच्या लायकीचे नाहीत. पण तरी थोडं हसलं तर काय प्रॉब्लेम आहे? आपला जो कम्फर्ट झोन असतो ना, जी सहजरित्या वावरायची घरात सवय असते, ती थोडीशी कमी होऊन जाते. कारण एक नवीन माणूस आलेला असतं, त्यामुळे आपण थोडंसं शांतच बरं असतं. ठीक आहे, चा. काही नवीन माणूस म्हणतं का सिगरेट टिप लावा? नाही, ती नवीन असून किती कम्फर्टेबल. तुम्ही काय म्हणता? माझा स्वभावच असा आहे ना, कसा? इंट्रोवर्ट. हां, इंट्रोवर्ट. हल्ली कपडे 1x वर आहे, जरा 0.5x मध्ये करत जा. हां, स्टार्ट केलं. तर आमचं सकाळचं काम सगळं आवरलंय. श्रुती आल्यापासून माझं काम लवकर आवरतंय. म्हणजे मला पहिले जे 11 वाजायचे काम आवरायला, ते आता 9:30 पर्यंतच आवरतंय. हे दोघांमुळे जास्त टाइम लागतोय काम आवरायला, है ना गं? लेट उठते ना, त्याच्यामुळं. उशीर होतो मला. तर ही आहे श्रुती, सुनील दादांची बायको आणि माझी छोटीशी जाव. छोटीशी जाऊ बाई. तर आम्हाला पण हळूहळू सवय लागते एकमेकींशी बोलण्याची. पहिले एक 2 दिवस एवढं जास्त बोलतच नव्हतं, शांत. कारण सगळे शांत होते. नवीन माणूस आल्यानंतर असं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. पण आता हळूहळू सवय होती आम्हाला दोघींना पण एकमेकींची. कारण आमचा किचनमध्ये जास्त टाइम स्पेंड होतोय ना, आमच्या त्याच्यामुळे. दोघींसोबतच जास्त टाइम असतो. हा नंतर आम्ही झोपा काढतो. एवढाच टाइम आमचा चांगला जातो किचनमध्येच. 3-4 तास तरी आम्ही किचनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी असं असतो. आले मम्मी पप्पा पण पारायण करून. ज्ञानेश्वरी पारायण आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे ना. मम्मी, कोणता अध्याय चालू आहे आता? 13वा अध्याय चालू आहे अजून. 8 से 60 ओव्या घेतल्या. हा का? आता काय अजून किती दिवस आहे पारायण? चौथा दिवस. हा का? मग 4 दिवस नाश्ता केला? हा, पोहे खाल्ले? हे मम्मी, तर सुनीलचं लग्न झालंय आणि तुला नवीन सून आली घरात, तर तुला काय बदल जाणवतोय, कसं वाटतंय? तो प्रश्न होता माझा. एवढा काय बदल जाणवतोय? बस. कारण तिला आहे ना पाय जुडी आहे ना, हा. त्याच्यामुळे तिला काय एवढं हे नाही वाटत. रिलॅक्स राहते. तू मी पण. तुझ्यात काय बदल? मी तर लईच रिलॅक्स झाले. काय रिलॅक्स झाले? आता मला काही टेन्शनच नाही राहिलं. काय टेन्शन नाही राहिलं? दोघी मस्त सगळं काम आवरीत्या. मग आता मला काय झोपायचं, मला काही सांगायची नाही ना आता गरज. तुला काहीच काम नाही का? हा. तुझं काय काम आहे दिवसभर? माझं मस्त चालू आहे हरिनाम. हरिनाम सप्ताह चालू आहे तुझं? हा, पारायण चालू आहे मस्त. तुला बाकीच्या घरच्यांमध्ये काय बदल जाणवले? पंचवाकीचे. सुनीलचं लग्न झाल्यापासून बाकीच्या घरचे, बाकीचे आपल्या घरातले सदस्य सगळ्यांचे. सगळं आता त्याच्यानुसार बदल करून घेऊ राहिले. काय बदल आहे नाही का? जस तू 1-2 बदल जे तुला दिसले असतील. मला फक्त एवढाच बदल वाटला, एकदम दादा थोडा शांत झाला. दुसरा काही नाही बदल वाटला. आमचा दादा थोडा शांत झाला. आणि अजून कोणामध्ये बदल? अजून पुढे कोणामध्ये बदल? पायल, तुला जांभळा येत आहे? तसंच चालू आहे. आता टाइम झालाय ना आमचा. काय झालं, झोपायचं टाइम झालं. पण आजकाल तुम्हाला काय वाटतं, दादाने असं शांत राहिलं पाहिजे का? आज एवढं शांत नाही शोभत तू. मला अजून ऍडजस्ट व्हायला टाइम लागेल. आम्ही तिघं एका खोलीत राहतो, हे एका खोलीत बसत राहतो एका हॉलमध्ये. तू थोडा शांत झाला जास्त एवढ्या. होईल आता हळूहळू बोलायला लागेल.
मग उलट प्रश्न विचारायचे, नवीन सुनबाईला विचारायचं तुला कसं वाटतं, काय वाटतं तू विचार, इथं घरात आल्यावर ऍडजस्ट व्हायला. तू विचार. ते प्रश्न विचारायचे उलट, तू गप्रावून घेतो. पायलला विचारायचे तुला पायल, नवीन जाऊ बघ आल्यावर कसं वाटलं. पायल तुला नवीन जाऊ बाई आल्यावर कसं वाटलं? मस्त वाटते. हा? मी सांगितलं ना मगाशी. कसं वाटतं? किती किती काम कमी झालं तुझं? भरपूर काम करणार. आणि श्रुतीला कसं वाटतंय आमच्या घरी नवीन? छान वाटतंय. करमतं की इथं? हा करम नाही म्हणते तर काय करेल. श्रुतीचं सध्या घरी म्हणजे इथं जास्त वेळ नाही थांबत ना, 4-5 दिवस थांबली का परत तिच्या घरी जाते, त्यामुळं करमता आता येते. जास्त दिवस झाले सप्टेंबर. कधी रविवारीत आली? हा. मग रविवारी नंतर किती दिवस झाले? 4च तर दिवस झाले. पण आता सप्टेंबर लवकर जाता नाही, सप्ताह झाल्याशी असं. नवीन नवीन लग्न झाल्यावर मग कसं जाणं येणं चालू असतं ना तिकडच्या घरी, मग परत इकडं, त्यामुळं करमून जातं. एकदा इथंच राहायला लागल्यावर मग कळेल. काय करायचं, हा एवढंच काम राहणार आहे, असंच राहणार आहे, काय बदल होणार? आपण मग जास्त दिवस इथं राहिल्यावर घरची आठवण येईल ना तिला. हा. तू हॉस्टेलला नाही थांबलेले ना कधी? नाही. जे लोक, मला असं वाटत नाही की जास्त घरच्यांपासून लांब राहिले तरी. हा का? ते ब्लॉग मुळे. हा, लवकर मिसळून गेली ती, घरचे आखे पाहत असतील ना तिला. हा, सगळे त्यांना पण वाटत नाही जास्त लांब गेली. हा, घरचे पण ब्लॉग मध्ये बघत असतील हिला ना. हा. बरं आहे, मग चांगलं आहे ब्लॉग. एक जणांनी कमेंट केली ती, श्रुतीला मस्त आहे गो, घरचे पाहत असतील. श्रुतीला नशिबाने म्हणे घरच्यांना पाहायला मिळत असं. हा, पाहायला नव्हतं वाटत, ब्लॉग मुळे सगळ्यांना पाहायला मिळतात काय करते काय नाही. त्यांचे घरचे फोन नाही करते, पुरी कशा आहे काय आहे, फोन सुद्धा त्याला पाहायला मिळत पुरी कशा आहे काय आहे, काय चालू आहे काय नाही, आरामशीर म्हशी. हा. तर मग आजच्या ब्लॉग मध्ये हेच होतं की नवीन फॅमिली मेंबर ऍड झाल्यावर कसं वाटतं सगळ्यांना. हा. आता मी सुनीलला विचारून येतो. दादा कुठे गेले? दादा आहे ना ते काट्या काढल्या वावरातले, ते पेटवायचे. दादाला कसं वाटतं तुला सांगितलं असं ना? काय नाही वाटत दादाला. दादामध्ये काय बदल जाणवला तुला? काय नाही, आहे तशीच. आता एकदा आपल्याला सवय लागून झाली पाहायला लागली त्याच्यामुळे. आता दुसरं काय एवढं अवघड नाही वाटत. आणि मूळ म्हणजे श्रुतीला करमून जातो, त्याच्यामुळे एवढं काय नाही वाटत. बरं आहे. दोन्ही सोन्यांमध्ये तुझी आवडती सोन कोणती? आवडते माझ्यावाले भांडण लावून देतो. असं काही नाही, मला दोन्ही पण लागते. हा का? बरं, ठीक आहे. तर आता इथं मस्त मँगो पार्टी चालली आमची आणि सुनील पण आलाय खाली. सुनील, एक प्रश्न होता, लग्न झाल्यापासून तुला काय चेंजेस जाणवत आहे घरामध्ये? हॅलो, हा बोल की. कोल्हापूर मधलं ना? हा आणि 15 जणांचे डिटेल्स पाठव जरा, कोण कोण आहे 15. हा हा लिस्ट पाठवतो तुला. होत आहे का ते बघ अगोदर. होतंय का ते बघ. अरे तू लिस्ट पाठव पहिला, शाळाची तर ट्रेन विकत घेईन. नको विकत नको घेऊ, आपल्याला आधीच तंगी चालू आहे आपली. ते तुला सांगायला डिटेल्स पाठव, आपले किंवा कुठे पण आम्ही लोक जात नाही. बरं बरं, चालते चालते, तुला लिस्ट पाठवतो. काय बनवतोस? कोणासाठी बनवतोस? स्वतः भाऊंसाठी. कोण स्वतः भाऊ? स्वप्नील दादा. श्रुतीचे दादा. साखर नको टाकू बरं का? नाही, येस. ड्रायफ्रुट्स टाक थोडं. त्या दिवशी मला ड्रायफ्रुट्स तू हे करून टाकते का मिक्सरमध्ये? नाही, मग वरून कट करून. हां, हा बरं. तेच म्हटलं, मला ड्रायफ्रूट एक पण लागलं नाही त्या दिवशी म्हणून. त्या दिवशी माझ्या ग्लासमध्ये आले होते सगळे. हा का? कसे काय आपोआप आले का काही कारस्थान होतं त्याच्यामुळे? नाही, मी घेतले नव्हते का, तुम्ही मला ठेवलं नव्हतं म्हणून मी तुमच्या ह्याच्यातून काढून घेतले होते. हां हां, त्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात नव्हतंच. बनव मग लवकर. साखर बंद केली ना आता.
हा का आणि याच्यात काय हे साखर नाही टाकलेली मम्मी, विदाऊट साखर आहे. साखरेचंच आवडतं ना. मला असं पिऊन पाहिजे आज. हा? मला आज याचा ग्लासच पिऊ. मग जेव्हा बनवत होतो तेव्हा का बरं नाही सांगितलं मम्मी. एक आंब्याचं एवढं झालं. इतनी मेहनत. मैंगो शेक हाजिर है दोस्तों, चलो इसको टेस्ट करते हैं. मँगो शेक बनवून झालेला आहे आणि इतका टेस्टी बनवलाय ना. म्हणजे काय टेस्टी, आता काय टेस्टी बनवायला काय असतं त्याच्यात, काही त्याच्यात थोडी ना मीठ मिरची मसाला टाकावा लागतो. चांगलं झालाय. आंबा घ्यायचा, दळायचं त्याला मिक्सरमध्ये, झाला मँगो शेक. त्याच्यात काही क्रेडिट नाही देऊ शकत मी पायलला. ठीक आहे पायल, मस्त झाला. पण तुझं लग्न झाल्यापासून तुला काय बदल जाणवतोय आपल्या घरामध्ये? आपल्या घरामध्ये एक बदल जाणवतोय की तू थोडा शांत झाला. बाकी कोणाच मध्ये बदल नाही जाणवत तुला? मम्मीमध्ये थोडा बदल झाला, माझ्यामध्ये थोडा झाला. थोडा तुझ्यामध्ये काय बदल झालाय? जरा कॉन्शियस राहून बोलावं लागतं, असं तुला काही बोललं. अगोदर माझी इज्जत काढत होता, मला अगोदर काही पण बोलत होता. वहिनीला काही बोलू नाही शकत, मम्मी पप्पाला जाऊ पण बोलावं लागतं. हॅलो, श्रुती समोर जास्त बडबड नाही करत आता तो. कुणाला बोला ना. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपूया. आपण भेटूया पुढच्या मराठी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.